तुम्ही जेव्हा नव्हत्या नाही घरी तेव्हा ना घरी कोण नव्हतं ना तर एकदम दुधाचं पाकिट आणलं मोठं म्हणजे बा प्युअर दुधात चहा केला नुसता एवढं चॉकलेटच लावू लागलं मस्त. हे बघ कधी माझी वाह चक्का चक्का दिसायला जरा पावडर पण छान राहते. कशी वाटली तुला? मस्त दिसायला मला तेच केस आवडत होते. त्याची केसाला आणि हे म्हणजे नाही? मुक्ता हे नाही. काय जेवले? तूप लावून पाहिजे, हा बिस्किट पाहिजे, तोश पाहिजे, गरम गरम पोळी पाहिजे, थंडी पोळी जग्याला ना थंडी पोळी बरं जग्या हा जगूला थंडी पोळी जमून आई आई काय आई बाबू? आई आई आई. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला हे सांगायचं आईला सरप्राईज द्यायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता माझा लुक. मी आता अशी कटिंग केलेली आहे. नेहमी ना आईला आता सांगलंच नाही आणि आता ना आई बाहेर गेलेली आहे. आता येईल आहे थोड्या वेळात, मग नंतर ना आईचे रिॲक्शन बघू आपण. आता कटिंग केली, आईला माहीत नाही मी कशा पद्धतीची कटिंग केली ते. आता येईल आहे थोड्या वेळात, मग आईला आपण कटिंग दाखवू कशी केली ते. तर बघू आपण आईचे रिॲक्शन. आता आई आली आहे मित्रांनो. आता ना आई आलेली आहे, बाहेर आहे. तर आईला एकदम मला सरप्राईज देऊ आता. आता आई आलेली आणि आई आली सरप्राईज आता बाहेर यायचं. तर आई आली. एक मिनिट, आई आली. आई आली. आई आई इकडून ये. आईला माहीत नाही मी कशा पद्धतीची कटिंग केली. तर बघू आईला आवडते का नाही की आईची रिॲक्शन बघू आता. आई हे बघ कटिंग माझी. वाह चक्का चक्का दिसायला जरा पावडर पण छान राहते. कशी वाटली तुला? मस्त दिसायला मला तेच केस आवडत होते. त्याची केसाला आणि हे म्हणजे नाही? मुक्ता हे नाही आवडत? हे आता वाळायला नाही लागते ना. पण आता कशी हे आता दिसली? नाहीच VIP वाटायला. हा? छान दिसेल एकदम मग. किती सुंदर दिसत. पण ते दिसते रे मुक्ता ताईवरून काय म्हणली हा. तुझा बरोबर किती छान आहे ना. तसं नसते ते. पण आता कधी कशी दिसेल तुला? लई छान. वा हा? लई भारी. आवडले का? छान वाटतं. मित्रांनो, तर आईला तर ना आवडली कटिंग आणि आईचे रिॲक्शन असेच होते. आवडली म्हणा आईला कटिंग. तुम्हाला आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. कारण ना मला एक दिवस ना हे बघा मित्रांनो कसं राहते माहिती का आपल्या ना ते असं म्हणतात ना की आपल्या काय म्हणतात त्याला आपल्याला केसामध्ये ना इगो असते असं म्हणतात. पण ते ज्या दिवशी आपण केस काढले ना आपला इगो घमंड जे आहे ना ते एकदम असं संपून जाते. त्याच्यामुळे ना केस ज्याला केस असताना ते जास्तच घमंड करते की आज केस आहेत मला हां आणि मी घमंड करतो आणि म्हणजे तिला वाटते मी स्मार्ट आहे आणि ना स्मार्ट आहे खूप. त्याला असं एकदम असं गर्व आल्यासारखं वाटते केस असल्यावर. पण खरी रियालिटी कशी असते म्हणजे केस काप तुम्ही टकलं करायचं. मग तुम्ही 4 चौघं थांबू शकले ना तर मग तुम्हाला खरंच केसाची समजून जाईल काय असते किंमत ते. तर मित्रांनो हे होते. आईला तर खूप जास्त केस आवडले. आई आता मी आईला सरप्राईज द्यायचं तुम्हाला पण दिलं मी आता. आणि आईला पण आवडले केस. जगूला आवडली का? जगू तुला केस आवडले का माझे? इकडे पप्पा येणार ना तिकडे जगू इकडे. मित्रांनो आमचा जगू आहे. जगूला केस आवडले मग जगू तुला? जगूला आवडले मला. हा पप्पा नाही घरी कसं करायला गुरुवर दे ना त्याला बिस्किट दे जरा. पप्पा नाही. पप्पा असते ना मित्रांनो तर नेहमी आला असतं. पप्पा काही ना काही त्याला खायला आणले असते. ते बघ कसा बघतोय. जगू तू बिस्किट खा. मित्रांनो आमचा जग्गू आहे. पप्पा आले असते ना मित्रांनो. पप्पा ना बाहेर गावी गेलेले त्याच्यामुळे ना जगू सुस्त झाला. सुस्त झालाय. नाही तर पप्पा आले ना तर नेहमी पळत येतं माहिती आहे का. आता तुम्हाला मी कधी दाखवल मी व्हिडिओमध्ये. तर पप्पा आले ना तर नेहमी असं मागच येते. म्हणजे पप्पाची गाडी दिसली की ते असं डायरेक्ट घरात शिरकते आणि वाट बघते. 4 वाजले ना तर पप्पाची नेहमी गाडी येते. 4 वाजता येतात पप्पा. मग नेहमी थांबत नाही जरा. पप्पा आली पळून जाते. तर असं आहे ते. पण ते जाऊ द्या. तुम्हाला कटिंग आवडली का नाही माझी?
खरंच मित्रांनो स्मार्ट दिसेल तुम्हाला ना. कमेंटमध्ये नक्की सांगा मी कटिंग कधी दिसायली ते. आणि किती स्मार्ट दिसायला, किती हा स्मार्ट स्मार्ट बॉय. मित्रांनो टक्कल पडायला बघा ना इथून. काय करू आता. तरी पण जर असं तेवढं लुक नाही आले पण छान दिसायचे असं मला वाटायला. आईला पण वाटायला छान ते, कारण आईची रिॲक्शन अशी छान होते. तरी पण तुम्हाला आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आता काय नाही, आता किती वाजले आई? आता मी तुझ्या चहा करते. किती वाजलेत बरं, मित्रांनो? 6:30 वाजले आता. आता मी तुला चहा आणि 6:30चा आज ब्लॉग काय म्हणाल त्याला, ब्लॉग नाही, 6:30 वाजलेत. आता चहा पिणार आहे. तुम्ही पण या चहा प्यायला. आता आई चहा करणार आहे, कारण हा नेहमी आमचा टाईम 4चा असायचा पप्पा आले की. आणि आता पप्पा नाहीत म्हणून त्याच्यामुळं बदलला. आता आम्ही 6 वाजता चहा पिणार. तुम्ही पण या चहा प्यायला. चहा पिऊ आपण आणि ब्लॉग कंटिन्यू करू. खिचडी पण खाऊ तू काय खाऊ दे जगू मला भूक लागते. सर पप्पा पोळ्या टाकत राहतात त्याला. हो सवय लागली. किती खायचं पोट भरते. तरी 2 पुढे आणले होते मी. हां हे टाकलं ना. हं? हे जाऊ एक तू टाकला आणि तरी पण बिस्किट खायला. हट आपल्याशिवाय कोण आहे का. तू दार लावलं त्याला मध्ये येता येत नव्हतं तेव्हा तर लईच गडबड करू लागले बाहेर. हो त्याला हे रे ती पोळी. काय झाले. तूप लावून पाहिजे, बिस्किट पाहिजे, तोश पाहिजे, गरम गरम पोळी पाहिजे. थंडी पोळी जग्याला ना. थंडी पोळी बरं जग्या. हा जगूला थंडी पोळी जमलं. आई आई काय आई बाबू? आई 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 कंट्रोल बरं आई बरं आई बरं. आई आई. नो नो. हट हट हट. नाही नाही माझ्या गु तुम्ही जेव्हा नव्हत्या नाही घरी तेव्हा ना, घरी कोण नव्हतं ना, तो एकदम दुधाचं पाकिट आणलं मोठं म्हणजे मग पिवळा दुधात चहा केला नुसता. एवढं चॉकलेटच लावलं मस्त. बिस्किटचा पुडा खाल्ला. चॉकलेट टी आहे का? हा हे चॉकलेट टी आहे? नाही चॉकलेट नाही. तिला काय म्हणतात, इन्स्टंट टी प्राईमिक्स. इस्टर आहे का? इन्स्टंट म्हणजे लवकर. मसाला चाय मसाला आहे. असं असं हा यात सगळं पद्धतीचं असते. खूप टेस्ट लागायची रे. हा बाबा. पण मी त्या दिवशी प्युअर चॉकलेट होता एकदम भारी. हे आण हे बी आण. आणि ती कोणती पुणेरी सोप कोणती असते की पुणेरी. तर मित्रांनो एक पुणेरी सोप आहे. मी हातावर टाकून तुम्हाला पुणेरी सोप दाखवतो. याला सुपारीला काय म्हणतात की तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये मला सांगा. हे बघा हे अशा पद्धतीचं असते. याच्यामध्ये काय काय असते मिक्स. याच्यामध्ये ते सुपारी, सोप आणि ते काहीतरी त्याच्यामध्ये ते काड्या असतात. अश्वगंधा. छान लागायला पण. आपण माहूरला गेलो ना तर ते पानमध्ये मी देऊ लागले ते येत होतं का. ते पाण्याचं करतात ना. ते तर एकदम भारी होतं मित्रांनो. देवीचं. नाही आम्ही कुठे गेलतो, माहूरला गेलतो ना आपण. तर तेव्हा त्या गडावर गेलतो. मग त्यांनी मग तांबूळ म्हणतात त्याला. तांबूळ काय असते तांबूळ. ते पाण्याचं करतात देवीला. हा ते बी छान लागते एकदम. ते बी तुम्ही खाऊन नागिनीचं पान वगैरे असतं. नाणीचं पान एक पापा म्हणजे गोड सारखं गोड पान असते पण मसाल्याचं पान असते एकदम छान असते. ते बी छान असते खाऊन बघा. त्याच्यामध्ये ते आसमंतारा, सुपारी, सोप, जायफळ एवढं भारी लागते ना. तर मित्रांनो पप्पाची पण आता बघा ना, पप्पा नाही तर कसं सुन लागायचं. पप्पा असते तर किलबिल अशी इकडं तिकडे बोलले असते. बाळा आई शोभा करत बसली असते. पण नाही आता पप्पा गावाकडे गेले. येतील उद्या येणार आहे. सकाळी येतील. पप्पाला एक व्हिडिओ चांगला टाक. ते तुला गाणं सांगितलं ते. हो मग पप्पा आल्याच्यानंतर पप्पाला आता आई सोबत. फक्त पप्पा गावाकडे गेले. येतील आता पप्पा उद्या येतील. पण तरी पण पप्पा नसल्यावर ना मित्रांनो हुरहुर लागते घरात. म्हणजे कोणतरी पाहिजे ना जवळ. आता नेहमी आम्ही कसं 3 जण ना कुठंच गेलो नाही. हा आईप्पा कधी मला सोडून गेले नाही. मी आईप्पाला कधी सोडून गेलो नाही. आमचं एक असं म्हणजे आहेच. हा तर असं या 3घांमधलं जरी एक जरी असं साईडला असं म्हणजे कुठं गायब झालं म्हणजे कुठं गावाकडे गेलं नसलं घरात कोणी नाही मग तसं म्हणजे ते नसते ते पूर्ण
सगळ्या माणसाची. एक माणूस घरातलं नसलं की हुरहुर लागते, भांडण सवय लागते. नाही, ते माणसं आहेतच, इम्पॉर्टंटच आहे ते, आम्ही तिघं बस. आणि घरात असताना किती का भांडण होईल, ठीक आहे. तरी ठीक आहे, आता येतील पप्पा, उद्या येणार. पण पप्पा गेलेत मामाच्या गावाकडं, तर हर एकाला मामाच्या गावाला जावं वाटते. देवाला दिवा लावतील तुझ्या. पप्पा पण गेलेत, तर आई देवाच्या देवाला दिवा लावाई. ठीक आहे, मग ब्लॉग इथं स्टॉप करू आपण. मग भेटू आपण अशा नवीन कंटेंटसाठी. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी, अशाच कंटेंटसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. आता चला एवढं, स्वतःची काळजी घ्या, आई बापाची काळजी घ्या. बाय.